धानाचा बोनस मागतोय अध्यक्ष महाराज. 9 लाख शेतकरी आहे. धान शेतकरी सर्वात गरीब शेतकरी. अरे स्वर्गीय गोपीनाथजी यासाठी या विधानसभेत घडले. मग तर याचं आश्चर्य वाटतं की 2013 मध्ये धानाचा पहिला बोनस कोणी दिला माहिती आहे अध्यक्ष महाराज? काँग्रेसच्या सरकारने. आदरणीय तात्कालिक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिला. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा बंद झालं. मी या सभागृहातून म्हणायचो धानाचा बोनस द्या, बोनस द्या. दिला नाही. पण नंतर अध्यक्ष महाराज मागच्या वर्षी आपण 25 मार्च 2025 ला 20,000 रुपये हेक्टरी धानाचा बोनस दिला. मी अनेकदा पत्र दिली. उद्या त्यावर अर्धा तासही चर्चा घडवतोय. त्यावर मी आता जास्त बोलणार नाही. पण तुम्ही भत्ता बंद केला. धानाचा बोनस नाही तर भात खाणं बंद करा. धानाचा बोनस द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहे. तुमच्या रामटेक मध्ये आहे ना. मग गुराडीचा दांदा गोत्यास काय नाही झालं पाहिजे. अध्यक्ष महाराज, धानाचा बोनसच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलं. हे आपल्यालाही कल्पना आहे की यावर्षी एल निनोचं संकट आहे. यावर्षी आपण कर्जमाफी केली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय बोनसच्या संदर्भात सकारात्मक आहे. आपल्या सरकारने धानाच्या खरेदी केंद्रात धान न दिलेल्या लोकांना देखील बोनस देण्याचा निर्णय ऐतिहासिक आपण या संदर्भात केलं. आणि तुम्ही आणि मी दोघे धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत. आणि म्हणून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे. मागच्या वर्षी देखील आपण धानाचा बोनस हा हंगामात दिलेला होता. या संदर्भामध्ये निश्चितच या वर्षीची परिस्थिती कशी राहते, संकट कसं राहते, आपण कर्जमाफीचा निर्णय झाला. मागच्या वर्षीचाच बोनस आता या संदर्भामध्ये निश्चितच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी सांगितलेलं की शासनाच्याकडे या विषयावर निर्णय प्रलंबित आहे. परंतु निर्णय नकारात्मक अद्याप झालेला नाही आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे.